सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. इथे आपण युद्ध प्रसंग पाहणार आहोत. या साईडला सगळं ज्यांना खाली बसायचं नसेल त्यांनी या साईडला उभा राहून घ्या. साली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या पुरंदर गडावर झाला होता आणि 1665 मध्ये जगप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. तो तह कशा प्रकारे झाला तो आपण इथे पाहणार. मी जेवढं शांत बसाल तेवढं तुम्हाला चांगलं ऐकायला. इंद्राने शत्रूच्या सर्व दुर्गांचा नाश केला म्हणून त्याला पुरंदर असं नाव प्राप्त झालं. याच नावाचा एक वरदंड गड जणू वज्रासहित पुण्यापासून हाकेच्या अंतरावर 8 किलोमीटर उभा आहे. पुरंदर आणि त्याचा जोड किल्ला वज्रगड. बहामनी, बिदरशाही, आदिलशाही असा प्रवास करत ऑक्टोबर 1656 मध्ये हा दुर्ग आदिलशाही किल्लेदार निळकंठराव यांचा मुलगा निळोजी याच्याकडून महाराजांनी मिळवला. तेव्हा फतेखान स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यावरचं पहिलं मोठं आक्रमण पुरंदरगडानं आपल्या रुंद छातीवर झेललं आणि परतवून लावलं. महाराजांना मोठा विजय मिळाला. या विजयापाठोपाठ काही महिन्यातच पुरंदरनं स्वराज्याला अजून एक गोडवाक्य दिली. 14 मे 1657 पुरंदरावर शंभूराजांचा जन्म झाला. 1665 मध्ये महाराजांवर चालून आलेल्या मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरचं महत्व जाणून किल्ल्याला वेढा दिला. 31 मार्च 1665 पुरंदरचा वेढा सुरू झाला. उत्तरेकडून नारायणपूरच्या दिशेनं खुद्द मिर्झा राजे आणि दिलेर खाननं छावणी टाकली. तर पुरंदरच्या पिछाडीवर म्हणजे दक्षिणेकडून दाऊद खान, रायसिंग राठोड, रामसिंग वगैरे मोर्चे लावून बसले. दोन्ही बाजूंनी तोफा आग होऊ लागल्या. गडावरूनही तितकंच तिखट उत्तर मिळायला लागलं, कारण किल्ल्यावर नवीनच नामजात झालेला मोरा होताच तितका तिखट. मुरार बाजी देशपांडे जावळी स्वारीत महाराजांना लाभलेला एक हिरा. पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले होते. वज्रगड पडल्यास पुरंदर जिंकणं सोपं होईल हे दिलेर खानानं ओळखलं. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष वज्रगडावर केंद्रित केलं. 3 प्रचंड तोफा त्यानं वरती चढवायला सुरुवात केली. अब्दुल्ला खान, फते लष्कर आणि महेली तिन्ही अगडबंब तोफा प्रत्येकी 3-3 दिवस झगडून एका पाठोपाठ एक करत दिलेर खानला हव्या त्या ठिकाणी पोहोचल्या. तो गोळ्यांनी वज्रगड भाजला जाऊ लागला. 13 दिवस जीवावर उदार होऊन वज्रगड लढला आणि अखेर त्याच्यावरती कोसळली. वज्रगड पडला आणि पुरंदरच्या गळ्याला फास पडला. दोन्ही किल्ल्यातील भैरवखिंड आणि शेजारची माची मुघलांकडे गेली. तरी नंतरचा 1.5 महिना पुरंदर दात-ओठ खाऊन भांडत होता. मिर्झा राजांनी भैरवखिंडीत धबधबे उभारून पुरंदरच्या सफेद बुरुजावर तोफांचा मारा सुरू केला. सफेद बुरुजाला तडे जाऊ लागले. मराठ्यांचा दारुगोळा दुर्दैवानं याच भागात होता आणि एके दिवशी अपघातानं त्या दारुगोळ्यानं पेट घेतला आणि 80 मराठे त्या प्रचंड स्फोटात मारले गेले. काळा बुरुजही 6 दिवसांनी पडला आणि पुरंदरची माची मुघलांकडे आली. हा जिव्हारी लागलेला घाव मुरारबाजींना सहन झाला नाही. त्यांनी सुलतान ढवा करायचं निश्चित केलं. खालून दिलेर खान देखील 5000चं सैन्य घेऊन एल्गार करायला पुढे सरकला. बाले किल्ल्यावरून 700 मराठे उतरले. प्रचंड लढाई सुरू झाली. काळ भैरव पुढे सरकत यावा तसे मुरारबाजी पुढे पुढे सरकत होते. कस खाऊन मागे हटू लागले.
त्यांचा तो अतुलनीय पराक्रम ओळखून दिलेर खाननं त्यांना हाक मारून थांबवलं आणि मुघलांना येऊन मिळाल्यास मोठं बक्षीस मिळेल असं सांगितलं. मुरारबाजी पराकोटीचे सरदार, अरे मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा तोल घेतो की काय? उरलेले मुरारबाजी आता दिलेर खानच्या दिशेने सरकू लागले. अखेर दिलेर खाननं स्वतः बाणानं मुरारबाजींच्या कंठाचा वेध घेतला. मुरारबाजी पडले. मराठ्यांनी माघार घेतली. ते शौर्य पाहून खुद्द दिलेर खानची बोटं तोंडात गेली. ही कैसा सिपाही खुदा ने पैदा किया. मुरारबाजी पडल्यावरही तब्बल महिनाभर पुरंदर लढत राहिला. दोन्हीकडील प्रचंड मनुष्यबळ कामी येऊ लागलं. अखेर नाईलाजानं महाराजांनी मिर्झा राजांशी तह केला. 23 किल्ले आणि 4 लाख गुणांचा मूठ महाराजांना बादशाह द्यावा लागला. हा डाव मिर्झा राजांनी जरी जिंकला असला तरी पुरंदरच्या धुरंदराने आपलं नाव इतिहासात कायमचं कोरून ठेवलं. पुस्तकाचे